जय महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला त्याच योजनेवर आहे. योजना कुठलीही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि या योजनेवर जे तुमचे प्रश्न मला आलेले आहेत ना, ते खूप महत्वाचे प्रश्न आहेत आजचे आपले. तसे आपले रोजचेच प्रश्न महत्वाचे असतात आणि आजचा सुद्धा जो प्रश्न आला आपल्याला ते खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये असं की ताई, डीबीटी करणं महत्वाचं आहे का, केवायसी करणं महत्वाचं आहे का, केवायसी म्हणजे काय आहे. त्याचबरोबर ताई, मी महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जे आहे आपल्या जिल्ह्यातलं त्या ठिकाणी जाऊन तक्रार दिली, तर त्या ठिकाणी मला असं सांगितलं की तुम्हाला सरकारकडून पैसे पाठवलेले आहेत. कुठले? फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तुम्हाला पाठवलेला आहे, पण अकाउंटमध्ये ते पैसे आलेले नाहीत. या संदर्भामध्ये आजचा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही व्हिडिओला स्किप करायचं नाही. खूप महत्वाची माहिती सांगतेय. ज्यांनाही अजून ₹1 आला नसेल किंवा फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपला असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. का करायचं आहे? कारण आपण ऑफिशियली तुमच्या सर्व प्रश्नांवरती उत्तरं देत असतो आणि आपली माहिती असते ती खरी असते. आपण कुठूनही विनाकारण चुकीची माहिती देत नाही. आपण सरकारमध्येच काम करत आहोत, त्याच्यामुळे आपण ऑफिशियली माहिती देत असतो. आणि महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत आपल्या या व्हिडिओला, सर्व महिलांनी आपल्या व्हिडिओला शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांचेही जे काही प्रॉब्लेम असतील योजनेच्या अंतर्गत किंवा अजून कुठले त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या महिला आपल्याशी कनेक्ट व्हाव्या. आणि आपण याच चॅनलच्या अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर सर्व महिला भगिनींनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे. लवकरच आपण पाडव्याच्या नंतर आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गत व युट्यूब चॅनलच्या अंतर्गत आपण झूम मीटिंग घेणार आहोत. सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिली जाईल. तर आता चला प्रश्नांच्या उत्तरांना सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे आपला, त्या ताईंची कमेंट मला अशी आलेली आहे की ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन तक्रार दिली. आता ती जी मला वाटतंय ती जी कमेंट आहे ना, ती मला साधारण ही जी कमेंट आहे ती मला 27 किंवा 28 तारखेला आलेली आहे. 2 तारखांपैकी आलेली आहे. तर त्या ताईंची कमेंट अशी आहे की मी तक्रार दिली, त्यांनी मला तिथं गेल्यावर असं सांगितलं की तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवलेले आहेत. आणि जेव्हा त्या ताईंनी त्यांचं अकाउंट चेक केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांच्या खात्यामध्ये पैसेच आलेले नाहीत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, तिकडनं सांगितलं त्यांना महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातनं की पैसे तुम्हाला पाठवले, पण त्या ताईंचं असं म्हणणं आहे की माझ्या खात्यात पैसे नाहीत, मी चेक केलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला एक दोन मुद्दे आहेत ते मी सांगणार आहे. पैसे न यायचं, जर आता तुम्हाला त्यांनी असं सांगितलं की पैसे खात्यात पाठवले आहेत, आता पाठवले आहेत का नाही हे तर मलाही माहित नाही, तुम्हालाही माहित नाही, बरोबर. पण मी तुमच्या कमेंटवर उत्तर देत आहे. मग तुम्ही ह्या पाठवले असतील तर तुम्ही योजनेच्या पात्र आहात. आलं लक्षात? त्यामुळे आता आपण त्या विषयावर काही बोलायलाच नको. आता दुसरा मुद्दा, मग तुमची जी डीबीटी आहे ना ती ऍक्टिव्ह आहे का ताई, एकदा चेक करून घ्या. या संदर्भात आता पुढे बोलणारच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर डीबीटी तुमच्या अकाउंटची जी आहे ना ती ऍक्टिव्ह आहे का एकदा चेक करून घ्या. ज्यांचा कुणाचा असा प्रॉब्लेम झालाय त्यांनी सर्वांनी एकदा डीबीटी चेक करून घ्या. जर तुमची डीबीटी इनऍक्टिव्ह झाली असेल तर सरकारकडून जरी तुम्हाला पैसे पाठवले तर ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत नाहीत, हे एकदा लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट मायनसमध्ये आहे का, कारण तुम्ही जी कमेंट केली मला माहित नाही ना तुमचं अकाउंटचा काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला अगोदरचे हप्ते आले का नाही ते काहीच माहित नाही. पण तरी सुद्धा मी या ठिकाणी माहिती सांगते, तुमचं अकाउंट जे आहे ते मायनसमध्ये आहे का, कधीतरी लोन घेतलं होतं त्याच्यामुळं ते आता अकाउंटचे पैसे आहेत ते मायनसमध्ये झाले का, गेले का, जे काही 3,000 रुपये आले होते, अकाउंट बंद आहे का, असे तुमचे काय प्रॉब्लेम आहेत मला माहित नाही. पण तुम्ही जे कमेंट केली त्याच्यावर मी उत्तर देते. तर असाही प्रॉब्लेम असू शकतो की तुमचं अकाउंट डीबीटीशी लिंक नाही का, आता तुम्ही केवायसी केली नाही का, बरोबर ना. हे 2-3 मुद्दे जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, ते चेक करा. जर सरकारने पैसे पाठवले तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले नाही, याचा अर्थ असा आहे की एक तर मग तुम्ही अकाउंट डीबीटीशी लिंक केलं नसेल किंवा ते इनॅक्टिव्ह झालं असेल, तुम्ही केवायसी केलं नसेल म्हणून ते पैसे अकाउंटला जमा झाले नसतील. या संदर्भात आता पुढे बोलणारच आहे, व्हिडिओ पहा. तर हे सगळे काही मुख्य कारण आहेत की पैसे पाठवले तरी अकाउंटमध्ये जमा झाले नाही. खूप जेन्युइन प्रश्न आहे आणि तो आपल्याला ऑफिशियली तो प्रश्न आपल्याला आलेला आहे, त्याच्यावरच आपण बोलत आहोत. तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आलं का लक्षात? ताई, तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि सर्वांनीच चेक करून घ्या की असा तुमचा काही प्रॉब्लेम झालाय का. आता ह्याच्यामध्ये थोडंसं केवायसी वर बोलूया. मी काल पण बोलले, मी आज परत बोलते, केवायसी आणि डीबीटी दोन्ही विषयावर. तर आपल्याला कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा नसेल, काहीही असेल तरी आपल्याला अकाउंटची केवायसी करावीच लागते. आता केवायसी आणि डीबीटी हे 2 मुद्दे वेगळे आहेत. ह्याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलाय, तरी सुद्धा एकदा चेक करून घ्या. केवायसी आणि डीबीटी हे 2 मुद्दे वेगळे आहेत. आलं का लक्षात? दोन्ही मुद्दे वेगळे आहेत.
त्याच्यामध्ये केवायसी जे आहे ते असं आहे की तुम्हाला तुमच्या अकाउंटची केवायसी करायची आहे. आता ती केवायसी करण्यासाठी बँकेत जायचं आहे, बँकेचा एक फॉर्म घ्यायचा आहे, तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड वगैरे द्यायचं आहे. जे डॉक्युमेंट तुम्हाला बँकेतनं सांगतील ते डॉक्युमेंट तुम्ही द्यायचे आणि तुमचा फॉर्म भरून द्यायचा आणि तिथं तुमच्या अकाउंटचं केवायसी होतं. आलं लक्षात? हे केवायसी जे कोणी अकाउंट वापरत असतील बँकेचं कुठल्याही आणि तिथं ऑनलाईन सुविधा उपलब्ध असतील ते आपल्या अकाउंटची केवायसी करणं हे बंधनकारक आहे. म्हणजे जेवढ्याही महिला भगिनींचे अकाउंट आहेत बँकेमध्ये जिथं सगळ्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत त्यांनी केवायसी करणं बंधनकारक आहे. आलं लक्षात? हा केवायसीचा मुद्दा झाला. काल पण सांगितलाय, परत मी आज सांगते कारण तुमच्या कमेंट भरपूर आलेल्या आहेत मला. त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे डीबीटी. आता डीबीटी म्हणजे काय आहे तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही कुठल्याही सरकारच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा जर लाभ घेत असाल किंवा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला अकाउंट डीबीटीशी लिंक करावंच लागतं. कारण आता सरकारने स्वतः सांगितलेलं आहे, राज्य आणि केंद्र सरकारने, की तुम्ही तुमच्या अकाउंटची डीबीटी केली तरच तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात, अन्यथा तुम्हाला या कुठल्याच योजनांचा लाभ घेता येणार नाही. म्हणून तुम्हाला अकाउंट डीबीटीशी लिंक करणं गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे. आणि डीबीटी म्हणजे काय सांगितलं ना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सरकारकडून तुमच्या अकाउंटमध्ये. आलं लक्षात? जो काही तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तो. आता डीबीटी काय आहे तर डीबीटी तुम्हाला कशी करायची आहे तर ह्याच्यासाठी मी कुणालाही सांगणार नाही की तुम्ही ऑनलाईन घरी बसून डीबीटी करा. मी डायरेक्ट असं सांगते की तुम्ही डायरेक्ट तुमच्या अकाउंट जिथं कुठं बँकेमध्ये असेल, जिथं सर्व सुविधा ज्या ऑनलाईन उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जा, तुमच्या बँकेमध्ये तिथं जा आणि डीबीटी आहे का एकदा चेक करून घ्या. डीबीटी नसेल तर डीबीटी करून घ्या. डीबीटीसाठी काय करायचं आहे तर त्या ठिकाणी पण तुम्हाला डीबीटी करण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म घ्यायचा आहे. त्या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो लावायचा आहे, आधार कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. त्याचबरोबर आणखीन कुठले डॉक्युमेंट सांगितले बँकेने, जर पॅन कार्ड वगैरे, तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी झेरॉक्स द्यायचे आहेत. तो फॉर्म भरून द्यायचा आहे. त्या ठिकाणी बायोमॅट्रिक करायचं आहे. बायोमॅट्रिक म्हणजे थंब द्यायचा आहे. थंब दिल्याशिवाय डीबीटी होत नाही. फक्त फॉर्म भरून देऊन परत येऊ नका. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर सुद्धा द्यायचा आहे, जो कुठला मोबाईल नंबर तुम्ही वापरत असाल. मोबाईल नंबर तुम्हाला का द्यायचा आहे, जेव्हा तुमच्या अकाउंटची डीबीटी होते तेव्हा तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येतो की तुमचं जे डीबीटी अकाउंट आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे, असं तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. डीबीटी म्हणजेच असा विषय आहे की तुम्हाला त्या ठिकाणी ही सर्व प्रोसेस जी आहे ती करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या थंबचं बायोमेट्रिक त्या ठिकाणी होतं, ते तुम्हाला करायचं आहे. हे केल्याशिवाय डीबीटी होत नाही. असं किती महिलांनी केलेलं आहे किंवा किती महिलांनी केलं नाही हे तुम्ही स्वतः चेक करा आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा की ताई आम्ही ही सर्व प्रोसेस केलेली आहे तरी अजून आम्हाला पैसे आले नाहीत. मग त्या संदर्भात मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतच आहे. तर जसं मी आत्ता सांगितलं की जर आपल्या चॅनलला मनीषा धुमाळ ऑफिशियल आपल्या या युट्यूब चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला योजनांवरती माहिती सांगत आहोत. तर तुम्हाला डीबीटी कळलं, केवायसी कळलं, या संदर्भात सविस्तर व्हिडिओ अगोदर पण दिलेले आहेत युट्यूब चॅनलवरती. पण आज बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की त्या ताईंना जो प्रॉब्लेम आला त्याच्यामध्ये मी आपला हा व्हिडिओ आजचा होता. तर तुम्ही पण असं काही म्हणजे तुमच्याकडून पण असं काही चुकी झाली आहे का की तुम्ही अजून डीबीटी केलंच नाही, केवायसी केलंच नाही, किंवा मग जे काही मी सांगितलं त्या मुद्द्यावर तुम्ही तो व्हिडिओ तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला समजला असेल तर बँकेत जाऊन एकदा चेक करा. किंवा तुमच्या अकाउंट आता तुम्ही अजून एक ह्या ठिकाणी करू शकता. अकाउंटमध्ये पैसे जमा झाले तुम्हाला असं सांगण्यात आले ना, बँकेतच विचारा ना मग पैसे जमा झाले आहेत का, चौकशी करा. फक्त चेक नका करू, जाऊन चौकशी करा बँकेत की माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले आहेत का. जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले असतील तर तुम्हाला सांगण्यात येईल की तुमचे पैसे आले होते, मग ते डेबिट झाले किंवा मग तुमचं अकाउंट मायनसमध्ये आहे किंवा जे काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला बँकेतनं सविस्तर त्याच्यावर माहिती मिळेल. एकदा बँकेत जाऊन परत एकदा चौकशी करा. तिथं काय माहिती मिळते तसं मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या त्या कमेंटवर मी नक्कीच व्हिडिओ शेअर करेल. तर ही सर्व तुमच्या प्रश्नांवरती तर हा विषय होता आणि या संदर्भात सविस्तर आपण माहिती दिलेलीच आहे, पण परत तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ शेअर केलाय. काल पण आपण ऑक्टोबरच्या फॉर्म संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे, परत आपण ऑक्टोबरच्या संदर्भामध्ये माहिती देणारच आहोत. तर ही सविस्तर माहिती होती. तर या योजनेवरती तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील
आणखीन काही प्रश्न असतील तर अवश्य मला विचारा. परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचा आणि शेअर सुद्धा करायचा आहे. का करायचं आहे? कारण आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह व्हावे यासाठी. आणि तुम्ही मी सांगितल्याशिवाय हे करत नाही म्हणून मी सांगत असते. हा ना. धन्यवाद. परत भेटूया.